तत्राभिरतिमिच्छेय हित्वा कामे अकिंचनो पर्योदपेय अत्तानं चित्तक्लेशे हि पंडितो. या धम्मपदातली ही 88वी गाथा आहे आणि पंडित वर्गातली किती गाथा आहे? 13वी. हम्म. तेरा 13वी गाथा आहे. तर आपल्या ग्रुपवर जो अनुवाद मी भाषांतर जे पाठवलेलं आहे ते दोन्ही गाथांचं एकत्र पाठवलं म्हणजे 12वी 13वी. तो विषय कनेक्टेड आहे म्हणून त्या बहुतेक त्यांनी एकत्र टाकलेल्या आहेत, परंतु अभ्यास म्हणून आपण दोन्हींचा वेगवेगळा अभ्यास करतोय. काल आपण जी गाथा पाहिली त्याच्याशी आजची गाथा कनेक्टेड आहे. थोडं थोडं कालचं थोडंसं रिपिटेशन करतो. कण्ण धम्मं विप्पहाय. तर कण्ण धम्मं म्हणजे काळे कर्म, काळे धम्म, काले धम्म, कृष्ण धर्म. तर कृष्ण धर्म म्हणजे वाईट वाईट धर्म, वाईट कर्म, पापकर्म ज्याला आपण म्हणतो. असं कर्म की ज्याचा परिणाम वाईट होईल, ज्याचा परिणाम दुःखदायक होईल, ज्याचा परिणाम पश्चातापात होईल, ज्याचा परिणाम विचलनात होईल, त्याला कृष्ण कर्म म्हटलेलं आहे किंवा कृष्ण धम्म असं म्हटलेलं आहे. तर हा एक इंटरेस्टिंग धम्म आहे. कृष्ण कण्ण, कण्ण म्हणजे कण्णपासून कान्हा शब्द आला आहे. कान्हा म्हणजे काळा. कृष्णाला काळा म्हणतात ते. तर ते काळा कशामुळे, तर ते कर्म कर्म त्याचं तसंच आहे आणि त्याला देव म्हणून त्याला खुश करून जे काय असेल त्याची भक्ती करून त्याला परत त्यालाच विनंती करायची. म्हणजे वेगळीच मानसिकता आहे ती. त्याच्यावर आपण थोडी चर्चा करू शकतो नंतर करायची असेल तर. पण कर्ण धम्म म्हणजे कृष्ण धर्म, कृष्ण धम्म, वाईट कर्म विपहाय सोडून द्यावेत. आणि सुख भावेत पंडितो. आणि सुख म्हणजे शुक्ल धर्म, कृष्णच्या विरुद्ध शुक्ल. शुक्ल म्हणजे पांढरे, व्हाईट, स्वच्छ, शुद्ध. तर कृष्ण धर्म सोडावेत, शुक्ल धर्म त्याची भावना करावीत, म्हणजे ते डेव्हलप करावे, त्याची साधना करावी, त्याची प्रॅक्टिस करावी, म्हणजे सद्वर्तनाची प्रॅक्टिस करावी. असा त्याचा सरळ सरळ अर्थ आहे. कोणी पंडितांनी असं म्हटलेलं आहे, जे जाणकार आहेत त्यांनी. आणि जाणकारच हे काम करू शकतात. जे जाणकार आहेत, जे भानावर आहेत, जे सतीमध्ये आहेत, ज्यांना समज आहे, अशाच लोकांना कृष्ण शुक्ल म्हणजे मनातले वाईट धम्म, चांगले धम्म, सद्धम्म, अधम्म हे कळतात. आणि ज्यांना मनाचं भान नाही, ज्यांना चित्ताचं भान नाही, सती नाही, म्हणजे चित्तानुसती नाही किंवा मनोधम्मानुसती नाही, विचार कळत नाहीत, इमोशन्स, भावना कळत नाहीत, त्यांना कृष्ण धम्म आणि शुक्ल धम्म दिसत नाही, कळत नाही. आणि ते कोणाला कळतात, तर जाणकाराला कळतात. आणि जाणकार हा जागृत असतो आणि म्हणून पंडिताला ते दिसतात. आणि ज्या पंडिताला, ज्या समजदाराला ते समजतं, त्यांनी त्याची भावना करावी. कशाची? शुक्ल धर्माची, म्हणजे सद्वर्तनाची. आणि कण्णधम्म, कृष्ण धर्म, अधम्म, त्याला दुसऱ्या भाषेत आपण अधम्म म्हणतो. बाबासाहेबांनी त्याला अधम्म म्हटलेलं आहे. अधम्म, सद्धम्म, अधम्म, धम्म, अधम्म, सद्धम्म याच्यावर वेगवेगळे प्रकरण बुद्ध आणि त्यांच्या धम्ममध्ये बाबासाहेबांनी टाकलेले आहेत. तर ते हे त्याचा संदर्भ इथे पण आपण घेऊ शकतो. आणि हे कण्ण धम्म त्यागण्यासाठी आणि शुक्ल धर्मची भावना करण्यासाठी, साधना करण्यासाठी जाणकार माणसाला थोडंसं घराबाहेर पडलं पाहिजे. ओका अनोकं आगम्य म्हणजे घरातून बेघर व्हावं. म्हणजे आपण काल त्याच्यावर बरीचशी चर्चा केली की थोडंसं अलिप्त व्हावं. कारण घरामध्ये आपण हे सगळ्याच गोष्टी करू शकत नाही. कारण घरामध्ये घर असतं.
घरामध्ये घर असतं आणि घरामध्ये बरीचशी घरघर असते, है ना. म्हणजे बडबड चाललेली असते, काही बाकीच्या गप्पा चाललेल्या असतात, टीव्ही चाललेले असतात, कोणाचं काय चाललेलं असतं, कोणाचं काय चाललेलं असतं. आणि अशा ह्याच्यात आपण म्हटलो की नाही, मी इथं बसून प्रॅक्टिस करल आणि मनापर्यंत पोहोचेल आणि मग कृष्ण धम्म आणि शुक्ल धर्म पाहिल, मनोधम्म पाहिल, तर ते तसं होत नाही बऱ्याचदा. म्हणून अलिप्त व्हावं लागतं. आणि मग आता बुद्धांच्या त्या काळातल्या परिस्थितीनुसार त्यांनी स्पष्ट सांगितलं की बाहेर पडा, थोडंसं बाहेर पडा. आणि त्या काळात ते सोपं होतं. आज ते सोपं नाही. हे आपण काल पाहिलं. याच्यावर बरीचशी चर्चा केली. आपण जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवणार नाही. आणि विवेकाचा अभ्यास करा म्हटला. दूर दूर जाऊन, बाहेर येऊन, थोडंसं अलिप्त होऊन किंवा एकांतवासात जाऊन. आता एकांतवास म्हणजे कुठे जातं जिथं शांत जागा आहे. हे जसं आता विहार आहे. आता विहार हे शांतच असतं असं नाही. तेही आपण पाहिलं पाहिजे. काही काही विहार तर अगदी भरवस्तीतच असतात आणि बाहेरचा गोंधळ सगळा आतमध्ये ऐकू येतो. आणि काही विहारांचा तर बराचसा दुरुपयोग पण होतो. काही विहार अगदी अस्वच्छ पण असतात. काही काही तर बंदिस्तच असतात. तिथं वेगवेगळे दुसरे उपक्रम पण चालतात. तर अशा विहारामध्ये जाऊन आपण प्रॅक्टिस करू, हे चिंतन करू किंवा स्वतःचा शोध घेऊ, हे सती साधना करू, तर ते तिथं नाही जमणार. काही विहारांचा तर अक्षरशः चावडीसारखाच उपयोग होतो. तिथे लोक येतात, बसतात, झोपतात. विशेषतः ग्रामीण भागात आपण पाहतो आता काही चावड्यांचं विहारासारखं रूपांतर केलंय, विहारात रूपांतर केलंय त्याचं. परंतु उपयोग मात्र तसाच असतो, जो पहिल्यासारखाच. असं पण काही ठिकाणी पाहायला मिळतं. एका विहारामध्ये तर मी बकऱ्या बांधलेल्या पाहिल्या, हम्म. ग्रामीण भागात. हम्म. आता तिथली काय जे वळण आहे, संस्कृती आहे, तर त्यांच्या दृष्टीने ते काही चुकीचं नाही. त्याला मुके प्राणी आहेत, आता इकडे तिकडे थांबण्यापेक्षा त्यांना तिथं मोकळा आहे तर द्या सोडून तिथे. मग ते आता बकऱ्या म्हटल्यानंतर मग तिथं सगळ्या त्यांचं हागणं मुतणं आलं तिथं. मग म्हणजे तो वास पण तिथे. तर त्याला काय विहाराचं स्वरूप राहत नाही. आणि मग तिथे जाऊन आपण प्रॅक्टिस करू, अशी काही ते एकांत जागा नाही. त्यामुळे जो जाणकार आहे त्यानं अगदी आपण काही फार जंगल तर आता मिळणं शक्य नाही, किंवा एकदम अगदी अगदी जवळच असेल जंगल आणि शांत जागा असेल, तर असं शक्य नाही. पण शोधायची अशी एखादी जागा जर मिळत असेल तर, आणि तिथं थोडीशी प्रॅक्टिस केली पाहिजे स्वतंत्रपणे, घरातून बाहेर येऊन. असं ती ही गाथा सांगते. ओका अनोकं आगम्य विवेके यत्थ दूर. मग दूर जाऊन ते विवेक, विवेक म्हणजे धम्मविषय, म्हणजे मनोधम्म पहा. तिथं ते कृष्ण धर्म आणि शुक्ल धर्म दिसतील, असं ते गाथेचा मग तिचा अर्थ निघतो. हं. आणि त्याला धरून मग पुढची गाथा आहे की पंडित जनांनी अं, तर त्या दोन्ही गाथांचा जो एकत्रित अर्थ दिलेला आहे, तो मी तुम्हाला दुसऱ्या लाडांच्या पुस्तकातला पाठवला. परंतु नेहमी जे पुस्तक आपण इथं संदर्भाला घेतो, त्याच्यात असं म्हटलेलं आहे की ज्ञानी पुरुषाने म्हणजे पंडितानं पापकर्माचा त्याग करून म्हणजे कृष्ण धर्म, पुण्यकर्म करावे म्हणजे शुक्ल धर्म, त्याने घरदार सोडून अनिकेत होऊन
दूरवर एकांतात राहावे, ज्याच्यावर आपण आता थोडस चर्चा केली, काल पुष्कळ चर्चा केली. त्याच्यानंतर पुढे असं म्हटलंय, काम भोगांचा म्हणजे इंद्रिय तृष्णांचा, इंद्रियांच्या मागे जे नेहमी मन पळत असतं आणि आपलं अख्खं हे 70-80-85 किलोचं शरीर त्याच्या मागे जे धावपळ करत असतं, तर त्या इंद्रिय तृष्णांचा त्याग करून, शहाण्या माणसानं, पंडित माणसानं त्याचा त्याग करून अं, एकांतात रमण्याची म्हणजे चिंतनात रमण्याची, विवेकामध्ये, जो आधी शब्द आलाय, त्या विवेकामध्ये मग्न राहण्याची इच्छा बाळगावी आणि आपल्या चित्ताचे मल दूर करावेत. चित्त क्लेशेही पंडितो. याचा एक एक थोडासा शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर तो असा आहे की अं, तत्राभिरती मिच्छेय. तर तत्र म्हणजे तिथे, कुठे? घरातून बाहेर निघून शांत ठिकाणी, जिथे एकांतवास आहे, जिथे अलिप्तता आहे, तिथे विहार करावा असं म्हटलेलं आहे. तत्राभिरती, अभिरत म्हणजे तिथे रत होणे, रमणे, राहणे. घरातून बाहेर येऊन थोडस शांत ठिकाणी एकांतात विहार करावा आणि तिथं मन लावावं असं म्हटलेलं आहे. तत्र अभिरती मिच्छेय, अशी इच्छा धरावी का तिथे मी ही साधना करील, प्रॅक्टिस करील, तिथे मी राहील. हित्वा कामे म्हणजे, कामे म्हणजे इंद्रिय तृष्णा, इंद्रिय तृष्णांचा म्हणजे पाहणं, ऐकणं, गंध, चव, स्पर्श, ह्याच्यामध्ये जी इंद्रिय व्यस्त असतात त्याच्यामध्ये त्यांना हित्वा म्हणजे त्याच्यापासून अलिप्त होऊन अकिंचन, अकिंचनो. आता अकिंचन म्हणजे त्याग करणे. किंचन, किंचन म्हणजे संपत्ती. तर ते सगळं सोडून, हे सोडून थोडंसं अलिप्त व्हावं म्हणजे त्याग करावा, ह्या गोष्टींचा त्याग करावा. संपत्ती म्हणजे काय? आपण कशाला संपत्ती, जे आपल्याला इंद्रिय तृष्णांना आवडते, मनाला आवडते, ज्याला आपण धरून ठेवलेलं आहे, तर ते थोडंसं बाजूला ठेवून साधना करावी. नाही तर सगळं बरोबर घेऊन गेलो आणि ते सगळं बरोबर जे असतं ते घरामध्ये असतं, म्हणून घर सोडावं असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे ते सगळं संपत्ती, घरातले सगळे जबाबदाऱ्या थोड्याशा बाजूला ठेवून आपण स्वतःच्या मनाकडे पाहिलं पाहिजे. मनोधम्मांमध्ये, मनोधम्मांपर्यंत उतरलं पाहिजे. आपल्या चित्तधम्माकडे वळालं पाहिजे. म्हणजे भावना, पाहिजे नकोच्या ज्या इच्छा असतात, ज्याच्यामध्ये लोभ, द्वेष, त्याच्याकडे पाहिलं पाहिलं पाहिजे. त्याला त्याला धरून निर्माण होणाऱ्या ज्या जाणीव आहेत, वेदना आहेत, फिलिंग्ज आहेत, त्या पाहिल्या पाहिजेत. त्या फिलिंगनुसार जे आपल्या शरीराकडून किंवा वाणीकडून जे वर्तन घडतं, त्या त्या कायेकडं पाहिलं पाहिजे, वाणीकडं पाहिलं पाहिजे. त्याच्यासाठी कायेत उतरलं पाहिजे आणि कायेत उतरण्यासाठी आनापानकडे पाहिलं पाहिजे. आनापानसती केलं पाहिजे. म्हणजे आनापानसती, कायानुसती, वेदनानुसती, चित्तानुसती, धम्मानुसती, याच्यात जर रमायचं असेल, याच्यात थोडंसं, याचा जर थोडा अभ्यास करायचा असेल, याचं भान ठेवायचं असेल, याची जागृती ठेवायची असेल, सती ठेवायची असेल, तर आपल्याला योग्य वातावरणात जावं लागतं, तरच ती साधना होते. नाहीतर मी घरात राहील, सगळं व्यवहार सांभाळील किंवा सगळं प्रवास करील, हे काम नंतर जमू शकतं, सुरुवातीला नाही. जिथं शिक्षण आपल्याला घ्यायचं असतं तिथं अलिप्तता ही गरजेचीच असते. जसं आपण शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो किंवा उच्च शिक्षण घेण्यासाठी थोडंसं बाहेर जातो,
योग्य ठिकाणी, जिथं शिकवलं जाईल, जिथं शिकता येईल अशा ठिकाणी जातो. घरात राहून उच्च शिक्षण नाही होत. घरात राहून पुढचं शिक्षण, घरात राहून शिक्षण होतच नाही. घरामध्ये घरच असतं. घरमध्ये कसं कसं तुमचा किचन असतं, तुमची बैठक खोली असते, बैठक खोलीत टेलिव्हिजन असतो, आणखीन काय काय विषय असतात, बेडरूम असतं. आणि ती ती वेगळी आरामाची जागा आहे. ती घर म्हणजे रिलॅक्स होण्याची जागा आहे. आणि घरातल्या घराला धरून, कुटुंबाला धरून ज्या भावना असतात, त्या भावना आपल्याला घरामध्ये गुंतवून ठेवतात. त्याच्यात जबाबदारी असते, ते सर्व ठीक आहे. परंतु मनापर्यंत पोहोचायचं असेल, मनाचा जर अभ्यास करायचा असेल, चित्ताचा अभ्यास करायचा असेल, कायेमध्ये उतरायचं असेल, अगदी आनापानसती करायची असेल, अलिप्त होणं थोडंसं गरजेचं आहे. जसं आपण शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, इतरत्र जातो, तसं ती शिकवण इथं वेगळ्या भाषेत मांडलेली आहे. आणि इंद्रिय तृष्णांपासून अकिंचन व्हावं, म्हणजे अलिप्त व्हावं, ते सोडावं, त्याचा त्याग करावा. आणि परियोद पेय, आता हा परियोदपनंग आपण शब्द याच्यात आलेला आहे. धम्मपालंगाथेमध्ये पण आपण पाहिलेलं आहे. सब्ब पापस्य अकरणं सचित, सब्ब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनंग एतं बुद्धान शासनं. बुद्धांचं शासन काय आहे तर वाईट कामापासून अलिप्त राहा, चांगलं काम करा, सब्ब पापाचं अकरणं कुशलस्य उपसंपदा, ते कौशल्य संपादन करा. सचित्त परियोदपनं म्हणजे स्वतःचं चित्त, परियोदपनं म्हणजे परिशुद्ध करा, म्हणजे शुद्ध करा. तो शब्द इथं परियोदपेय अत्तानं, स्वतःला, स्वतःचं चित्त किंवा स्वतःला परिशुद्ध करा. अलिप्त होऊन परिशुद्धतेचा अभ्यास करा किंवा साधना करा, प्रॅक्टिस करा. आणि चित्त क्लेशेही, का तर काय शुद्ध करायचं? चित्तातले क्लेश. कारण चित्तच क्लेश देतं, चित्तच पेटवतं. त्याच्यामुळेच क्लेश, दुःख, यातना निर्माण होतात. कारण चित्तामध्ये लोभ द्वेष असतो. लोभ द्वेषामध्ये हे पाहिजे, इतकं पाहिजे, तितकं पाहिजे, खूप पाहिजे, फार पाहिजे, तसं लाभाच्या इच्छेनं लोभ निर्माण होतो. आणि लोभामध्ये चित्त मग्न होऊन जातं. आणि मग त्याच्यामागे आपल्या शरीराची धावपळ चालते. आपले शरीर हे इच्छेनुसार धावपळ करतं. तर ते काय चाललंय नेमकं, त्याचं परीक्षण करण्यासाठी आणि चित्तशुद्धी करण्यासाठी आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतात. एका बाजूला लोभ असतो, दुसऱ्या बाजूला द्वेषामध्ये पण हे मन, चित्त व्यस्त असतं. नको, नाही पाहिजे, नाही पाहिजे हे पाहिजेच आहे. कारण काय नाही पाहिजे, हे नको, ते नको, ते नको, ते नको, हे हटवा, हे माझ्या माझ्या संपर्कात नको, त्याला दूर सारा, त्याला नष्ट करा, त्याला खतम करा, त्याला त्याचं अस्तित्वच नष्ट करा. म्हणजे द्वेष जो असतो हा नकोच्या मागे असतो. आणि लोभ जो आहे हा पाहिजेच्या मागे असतो. पाहिजे आणि नाही पाहिजे, ते याला लोभ आणि द्वेष, याच्यात जो अतिरेक असतो त्याला लोभ द्वेष म्हणतात. आणि ह्याच्या पाठीमागं भान नाही, म्हणजे मोहावस्था म्हटलेला आहे. लोभ, द्वेष, मोह, हे तीन जे पॉइझन मनाचे मानलेले आहेत, हे तीन पॉइझन मनाला, चित्ताला क्लेश देतात, यातना देतात. ते दुःखाचं कारण आहे. म्हणून चित्त परियोदपनं, चित्ताची शुद्धी ही गरजेची आहे. आणि चित्तशुद्धी करायची असेल तर चित्तामध्ये प्रॅक्टिकली उतरावं लागतं.
चित्तशुद्धी करायची म्हणून आपण बाहेरून त्याचा नाही आपण, कारण ते आतमध्ये आहे. आपण त्याला असं म्हणतो ते हाडामासामध्ये आहे. ते सगळ्या ह्याच्यामध्ये भिनलेलं आहे. जसं रक्त सगळीकडे भिनलेलं आहे, तशा ह्या लोभद्वेषाच्या जाणीवा सुद्धा आपल्या हाडामासामध्ये सगळीकडे भिनलेल्या आहेत आणि त्या निसर्गातूनच आलेल्या आहेत. आणि त्यांचं नैसर्गिक पद्धतीनंच निवारण करावं लागतं. कृत्रिम पद्धतीनं ते होऊ शकत नाही. आणि नैसर्गिक पद्धतीनं निवारण करायचं याचा अर्थ असा की त्याच्यामध्ये, त्याच्या अंतरंगामध्ये उतरावं लागतं. म्हणजे कायेतली काया पाहावी लागते, वेदनातल्या वेदना पाहाव्या लागतात, चित्तातलं चित्त पाहावं लागतं, विचारातले विचार पाहावे लागतात, मनोधम्म. त्याच्यामध्ये हे कण्णधम्म असतील तर कण्णधम्मात उतरावं लागतं, शुक्लधम्म असतील तर शुक्लधम्मात उतरावं लागतं. जे काही ब्लॅक व्हाईट आपल्यामध्ये आहे, चांगलं वाईट, ब्लॅक व्हाईट, कण्ण म्हणजे काळं, शुक्ल म्हणजे पांढरं. जे काही ब्लॅक व्हाईट आपल्यामध्ये आहे, ज्याला आपण कुशल अकुशल, पाप पुण्य म्हणतो, धम्म अधम्म म्हणतो, हे सगळं त्याच्यामध्ये उतरूनच, त्याच्या संपर्कात जाऊन, त्याचं भान ठेवून, जागृती ठेवून, सती ठेवून आपल्याला ते सगळं कळतं. पण कधी कळतं? त्याच्यामध्ये उतरलो तर. आणि त्याच्यात उतरायचं असेल तर बाकीच्या गोष्टीपासून अभ्यास म्हणून बाजूला यावं लागतं. जसं आपण बाकीचा अभ्यास करतो, तसं हे काम आहे. असं करून पंडितांनी चित्तक्लेश नष्ट करावेत, सोडावेत, त्याच्यातून मुक्त व्हावं, अशी ही गाथा आहे. पंडितांनी इंद्रिय तृष्णाचा भोग सोडून, कामनांचा त्याग करून, कामनांचा त्याग करून अकिंचन होऊन, म्हणजे तो जो थोडासा धनाचा त्याग पण आहे. अकिंचन म्हणजे थोडं साधं व्हा, सिंपल सिंपल व्हा, साधं साधं व्हा, साधं राहा, साधं बना. जसे आपण लोभामध्ये किंवा व्यवहारामध्ये आपण कसं सगळं धरून असतो, है ना. जसं आपल्या खिशात आपलं पाकिट असतं, म्हणजे आपलं धन आपल्या खिशात असतं आणि त्या पाकिटावर पण आपलं मन असतं. का कुणी मारणार तर नाही, कुठं पडणार तर नाही. म्हणजे नुसतं खिशात पाकिट नसतं, पाकिटात मन पण असतं आणि पाकिटात चित्त पण असतं. तिथं ध्यान असतं, त्याच्यावर ध्यान देतो. पाकिट ठेवलंय इकडं तिकडं आणि विशेषतः गर्दीमध्ये, ते आपलं कोणी पाहणार तर नाही, कोणी मारणार तर नाही. मग ते पाकिटाला हात लावून कधी कधी तो मधून मधून हात लावतो. विशेषतः गर्दीमध्ये आपण पाहतो तर खिशामध्ये पाकिट असतं, पाकिटात पैसे असते आणि त्याच्यात मन असतं, चित्त असतं आणि बरंच काय असतं. त्याच्यामध्ये एटीएम कार्ड असेल तर एटीएम मध्ये चित्त असतं, मन असतं. ते मारणार तर नाही कोणी, एटीएम गेलं तर मला पैसे काढता येणार नाहीत, वगैरे वगैरे. असं म्हणजे आपल्या मनाचं, चित्ताचं स्वरूप असंच आहे. परंतु ते आपल्याला लक्षात येतं का? तर बऱ्याचदा लक्षातही येत नाही आपलं काय चाललंय ते, कारण आपला आपल्याशी संपर्क नसतो, सती नसते, भान नसते. तर असं म्हटलेलं आहे की अं, हे सगळं थोडंसं बाजूला ठेवून, साधनेसाठी, प्रॅक्टिससाठी हे थोडंसं बाजूला ठेवून एकांतात लीन राहिलं पाहिजे, एकांतामध्ये थोडंसं रमलं पाहिजे आणि तशी इच्छा धरली पाहिजे तशी. कारण तर प्रॅक्टिस करायची असेल तर, नसेल प्रॅक्टिस करायची तर मग हे जीवन चाललेलंच आहे नेहमीसारखं. त्याला काय मग, हे जीवन आपल्याला पळवतंय. पण सतीचा आपण जेव्हा अभ्यास करतो, जागृतीचा अभ्यास करतो, तर आपण जीवनाच्या मागं पळत नाही, इच्छांच्या मागे नाही पळत, तर आपण इच्छांचा पण आपल्याला एक अभ्यास करता येतो, अवलोकन करता येतं आणि इच्छा आपोआपच संयमित होतात.
म्हणजे जे अनावश्यक आहे त्याच्या मागे आपण पळत नाही नॅचरली. तर असा हा अभ्यासाचा परिणाम आहे. तर पुढे असं म्हटलेलं आहे की समजदार व्यक्तीने या अ, चित्तातला जो मळ आहे, चित्त क्लेश. क्लेश म्हणजे क्लेश म्हणजे यातना आहेत, पण यातना म्हणजे त्या त्या ते चित्तमल आहेत. चित्तमलामुळे यातना आहेत. चित्तमल म्हणजे लोभ आणि द्वेष, आणि त्यातली मोहावस्था म्हणजे अविद्या, अज्ञान, अंधकार. तर त्या चित्ताच्या मलाला बाजूला करून, हित्वा म्हणजे बाजूला करून स्वतःला परिशुद्ध करावं. चित्तक्लेशेहि पर्योदपेय अत्तानं चित्तक्लेशेहि पंडितो. पंडितानं चित्ताचे क्लेश बाजूला काढून स्वतःला परिशुद्ध करावं, अशी ही गाथा आपल्याला सांगते. आणि प्रॅक्टिकल आहे, हे सगळं प्रॅक्टिकल आहे. हा फक्त शब्दांचा अभ्यास करण्याचा मुद्दा नाही, किंवा पालीचा अभ्यास करण्याचा नुसता मुद्दा नाही, शब्दार्थ पाहण्याचा पण मुद्दा नाही. प्रॅक्टिकल मुद्दा आहे की हे कसं करायचं, सगळं कसं साध्य होईल, हा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. काल काही लोकांनी चांगले प्रश्न विचारले त्याला धरून. आज आपण उरलेली चर्चा करू शकतो, कालची आणि आजची मिळून. कारण दोन्ही गाथा ज्या आहेत त्या कनेक्टेड आहेत. आजच्या गाथेमध्ये काही राहिलं असेल तर सांगा. एकांतवास महत्वाचा आहे नाही का सर? एकांतवास महत्वाचा. एकांतवास म्हणजे सिंपल गोष्ट. जसं आपण शाळेमध्ये जातो शिकण्यासाठी, तर हम्म. तो घरातून बाजूला जातो आणि शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये अभ्यास करतो. तर तो जरी आपण इतरांमध्ये बसलेलो असलो तरी अभ्यास स्वतंत्रच चाललेला असतो. हम्म. आणि अजून त्याच्यावर चिंतन करायचं असेल, अजून त्याच्या खोलामध्ये उतरायचं असेल, म्हणजेच आपल्याला अभ्यास आणखीन नीट समजून घ्यायचा असेल, त्याच्यावर चिंतन करायचं असेल, अजून संशोधन. स्पष्ट, तर स्वतंत्र अभ्यास करावा लागतो. हम्म. आणि स्वतंत्र अभ्यास करायला आपल्याला खरोखर करायचं असेल तर वेगळं बसावं लागतं. हे जे पंडितांचं काम म्हटलेलं आहे, किंवा जाणकार माणसाचं काम म्हटलेलं आहे, किंवा किंवा जाणकार विद्यार्थ्याचं हे लक्षण आहे की तो बाजूलाच जातो, बाजूला बसतो. आपल्याकडे सगळ्यात मोठं उदाहरण बाबासाहेबांचं, आपल्याला आपण जेव्हा चरित्र वाचतो तेव्हा ते 18-18 तास अभ्यासात बसत होते असं म्हणतात. तर तो एकांतवासच आहे, तो अलिप्तता आहे. ते काय घरात बसून 18 तास त्यांनी घालवले नसतील, किंवा इतरांमध्ये रमून, बाहेर रमून रमत-गमत अभ्यास नसेल केला तो. रमत-गमत अभ्यास केला असता तर 65 वर्षामध्ये जेवढं काम केलं, जे 100-500 वर्षातही शक्य नाही. 100 काय, काही लोक म्हणजे 500 वर्ष एखादा माणूस परिश्रम घेऊन जेवढं करणार नाही, तेवढं त्यांनी त्या 65 वर्षातल्या आयुष्यामध्ये काम केलेलं आहे. जसं आता परदेशात शिकायला होते तर 8 वर्षाचा अभ्यासक्रम त्यांनी 3 वर्षात पूर्ण केलेला आहे. ते अद्वितीय बुद्धिमत्ता, अद्वितीय पंडित होते ते. तर तो त्यांचा एकांतवासाचाच परिणाम आहे, तो अलिप्त होण्याचा परिणाम आहे. अलिप्तता असेल तरच साधना, प्रॅक्टिस, अभ्यास करता येतो. एकांतवास पाहिजे, बरोबर आहे ढानके सर. एकांतवास पाहिजे. चित्तशुद्धी साठी ते देखील आवश्यक आहे म्हणजे. ते चित्तशुद्धीसाठी तर चित्ताच्या मध्ये घुसलं पाहिजे. आता हा बाहेरचा अभ्यास, हे पुस्तकं वाचणं किंवा बाकीचं चिंतन करणं हे तर आहेच. आता चित्तशुद्धी हा तर आणखीन अवघड अभ्यास आहे. हम्म.
कारण मुळात तर चित्त कुठं आहे ते दिसत नाही, कळत नाही लवकर. मन कुठं आहे ते कळत नाही लवकर. आपल्या इच्छा, आकांक्षा आणि त्याला धरून असलेल्या आपल्या भावना आणि विचार आणि त्यांची पळापळ आणि त्यांची गुंतागुंत ही कळत नाही, ही दिसत नाही. त्याच्यात शिरणं हे तर फार मोठी कसरत आहे. ही सगळ्यात अवघड कसरत आहे. स्वतःला पाहणं ही सगळ्यात अवघड कसरत आहे. बाकी आपण बाहेरचा जो ऑब्जेक्टिव्ह, बाहेरचा जो अभ्यास आहे जो इंद्रियांशी संबंधित आहे. कारण डोळ्यानं आपण पाहतो, म्हणजे वाचन पण करतो, निरीक्षण करतो. तर त्या निमित्तानं ते ते ज्ञानेंद्रिय आहेत. त्या ज्ञानेंद्रियाच्या आधारे आपण जे दिसतं त्याचा अभ्यास करतो. म्हणजे आपल्याला शब्द दिसतील किंवा काही दुसऱ्या गोष्टी दिसतील, त्या पाहून आपण बाहेरच्या गोष्टींचा अभ्यास करतो, ऐकून अभ्यास करतो. काहींना गंध ज्ञान हे पण अभ्यासाचा विषय आहे. जसं आता काही अं, जसं आता आपण स्वयंपाकातलं हे आहे, तर स्वयंपाकातला तो त्या गंधावरून पण जाणकाराला कळतं की आता ही भाजी कशी झाली असेल. त्याच्यानंतर मग जीभ आहे, चव. हे पण अं, काय जिव्हा ज्ञान म्हणजे चवीचं ज्ञान आहे. हम्म. आणि स्पर्श ज्ञान. तर हे पण यानं पण आपण ज्ञान मिळवतो. परंतु चित्ताचं ज्ञान, चित्ताचा बोध, मनाचा बोध हा एक वेगळाच अभ्यास आहे. हा ह्या नेहमीच्या अभ्यासापेक्षा आणखीन पुढचा प्रगत अभ्यास आहे हा. म्हणून त्याला प्रज्ञा म्हटलंय. ज्ञान आणि प्रज्ञेत तो फरक आहे. प्रज्ञेमध्ये आपण अं, नुसतं ज्ञान नाही घेत. ज्ञान हे ज्ञानेंद्रिय घेतात. परंतु ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून मिळालेलं मनाला होणारं ज्ञान हे मनात उतरून आणखीन त्याच्यावर त्याचं चिंतन करून, त्याचं नुसतं चिंतनच नाही, त्याचं त्याचं परीक्षण करून, त्यातला कार्यकारण भाव पाहून, त्याचं स्वरूप पाहून. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता लोभ आपण म्हणतो मगापासून, तर लोभ काय काय भानगड आहे? लोभ, इच्छा कुठून कुठून निर्माण होतात? लोभ पाहिजे 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 हे सतत का चाललेलं असतं, ज्याच्यामुळे आपण अस्वस्थ असतो नेहमी. द्वेष, नको नको नको, नाही पाहिजे. द्वेष हटवा, खतम करा. याच्यात म्हणजे आता जसं याचं टोकाचं जे म्हणजे युद्ध, सतत संघर्ष चालू आहे द्वेषामध्ये. लोभ आणि द्वेष दोन्ही काही द्वेष हा म्हणजे नाही पाहिजे, म्हणजे काहीतरी दुसरं पाहिजे आणि त्याच्यात काही अडथळा असेल तर हे नको, हे नाही पाहिजे. हे एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, लोभ आणि द्वेष. ते असं म्हणतात, ते एकमेकांची शेपटी धरूनच असतात ते. लोभ, द्वेष आणि मोह हे शेपट्या धरून, म्हणजे आता हे जे तीन विकृती ज्या आहेत, ह्या हे तीन काय म्हणतात, तीन विकार जे आहेत, तीन विकृती ज्या आहेत, हे तीन पॉइझन जे आहेत, यांना प्राण्याची उपमा दिलेली आहे. लोभ जो आहे त्याला कोंबड्याची उपमा दिली. द्वेष हम्म. जो आहे त्याला सर्पाची उपमा दिली. आणि अविद्या, अज्ञानाचा अंधकार, मोह जो आहे, जे म्हणजे कळतच नाही, दिसतच नाही, त्याला डुकराची उपमा दिली. म्हणजे तिबेटन व्हील ऑफ लाईफ मध्ये, तिबेटन भवचक्र, त्याच्या केंद्रस्थानी हे तीन पॉइझन दाखवलेले आहेत. हा, तर त्या तीन 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 प्राणी दाखवलेले आहेत आणि तिन्ही प्राणी एकमेकांच्या शेपट्या धरून आहेत तोंडात, असं असं ते दाखवलेलं आहे. चांगली उपमा आहे ती.
पण असं, कारण जे कळत नाही ते कळत नाही, त्याच्यामुळे तो लोभाच्या मागे आहे. आणि लोभ पूर्ण होत नाही म्हणून किंवा लोभ लोभ पूर्ण होत नाही तर तो द्वेषानं लोभ पूर्ण, म्हणजे याला हटवा म्हणजे मला हे मिळेल. जसं द्वेषाची सिनेमामध्ये हे चाललेलं असतं ना, एका बाजूला हिरो असतो आणि हिरोईन असते आणि खलनायक असतो. तर हे काय, त्या खलनायकाला ही हिरोईन पाहिजे आणि हिरोला पण हिरोईन पाहिजे. मग हे दोघांमध्ये संघर्ष. म्हणजे असं एक उदाहरण किंवा दुसरं संपत्तीसाठी खलनायक आणि नायकामध्ये वाद असतो. या दोनच गोष्टी असतात जनरली, संपत्ती आणि स्त्री. म्हणजे याच्यासाठी कारण या दोन्ही त्याच्या लोभाच्या, दोघांच्या लोभाचे विषय आहेत ते. परंतु ह्याचा ह्याचा हिरोचा, नायकाचा लोभ हा जरा पवित्र लोभ असतो. म्हणून तो तो सन्मार्गाने ते मिळवायचा प्रयत्न करतो जणू काही, पण तो लोभच असतो. आणि खलनायकाचा लोभ जो असतो हा जरा विकृत असतो, त्याच्यामध्ये द्वेष असतो, ह्याच्यामध्ये लोभ असतो. ह्याच्यातही लोभ असतो, परंतु हा द्वेषयुक्त लोभ असतो. आणि ह्याचा लोभ जो असतो हा फार पवित्र लोभ वाटतो, त्याला समर्थन मिळतं लोकांचं. त्याला प्रेम म्हणतात, ह्याला अत्याचार म्हणतात. हं? ह्याला पॉझिटिव्ह हा, ह्याला प्रेम म्हणतात, ह्याला अत्याचार म्हणतात. हा दुष्कर्मातून हा दुष्कर्मातून सगळं मिळवायला पाहतो, हा सत्कर्म करून सगळं मिळवायला पाहतो, पण शेवटी मिळवायचंच असतं, काहीतरी पाहिजेच असतं. तर हे सगळं जे आहे याच्या पाठीमागं शेवटी मोहावस्थात आहे, म्हणजे अविद्या आहे, अज्ञान आहे. पाहिजे पाहिजे पाहिजे, किती पाहिजे, त्याला काही सीमा नसते. मग ते काय म्हणतात, त्याचं एखादा खलनायक जर एखादा नायक जर मारामारी करत असेल आणि अगदी खून पण करत असेल, हत्या पण करत असेल, तर त्याचं पण समर्थन केलं जातं. का चांगल्यासाठी हत्या केली त्यांनी, चांगल्यासाठी मारामारी केली, चांगल्यासाठी रक्तपात केला, आणि तेच खलनायकाने केलं तर ते वाईटासाठी केलं. तर ह्या सगळ्याच्या पाठीमागे हे ज्या लोभ द्वेष मोहाच्या ज्या विकृती आहेत, डुक्कर, कोंबडा आणि साप, तर ते सगळे एकमेकांच्या शेपटी धरूनच ते सगळं चक्र फिरत असतं. हे चित्तातही चाललेलं आहे. तर डुक्कर जे असतं ते डुकराचं तोंड जे असतं हे असं गाळात असतं. म्हणजे खाली. गाळात असतं म्हणजे त्याला ते दिसत नाही, पण ते शोधत असतंय. काय शोधतं, त्याला त्याला काहीतरी पाहिजे असतं. तर त्याच्यात तोंड घालून ते शोधत असतं. कोंबडा जो असतो त्याचं चुनाळं भरलं तरी तो सारखे दाणे टिपतच असतो. ते आरडाओरड. ते थांबत नाही. आणि सर्प हा नेहमी फणा काढूनच असतो, कारण त्याला पण भक्ष्य पाहिजे असतं, लोभाला पण भक्ष्य पाहिजे असतं. आणि मोहाला कळत नाही, मोहात मोहात चालणाऱ्या ह्या दोन विकृती लोभ द्वेषाच्या, हे कळत नाहीत. म्हणजे आणि हे प्राणी प्रत्येकामध्ये दडलेले असतात कमी अधिक प्रमाणामध्ये. म्हणून आपण कधी कधी जे विचित्र वागतो, तर स्वतःकडे पाहिलं तर एक प्रश्न करायचा, हे असं का करतो आपण. म्हणजे काही जे आपण मिस्टेक्स केलेले असतात, काही जे दुर्वर्तन आपल्याकडून कधी काळी झालेलं असतं, भले ते लहानपणी झालेलं असेल, काही शिवीगाळ केली असेल, चोरी केलेली असेल, आणखीन काही गोष्टी घडल्या असतील तरुणपणी, लहानपणी, म्हणजे बालपणी. तर आज त्याचा विचार केला तर कशासाठी, कशामुळे झालं ते माहीत नाही. ती मोहावस्था आहे, ती सती नसलेली अवस्था आहे, अजागृत अवस्था आहे. पण कर्म तर घडतं आणि परिणाम तर येतोच, कर्मविपाक.
म्हणून, आणि वाईटाचा परिणाम हा वाईटच होतो. म्हणून वाईटाचं रूपांतर चांगल्यामध्ये, म्हणजे चित्तशुद्धी करायची असेल तर चित्ताचं भान पाहिजे. कारण चित्तामध्ये ह्या भावना आहेत. चित्तामध्ये हे लोभ द्वेष आहेत. का? ते जन्माबरोबरच आलेले आहेत. अविद्येतून आलेले आहेत, अज्ञानातून आलेले आहेत, अनकॉन्शियस मधून आलेले आहेत. जन्म आपल्याला आठवत नाही, जन्मानंतरचे काही दिवस आठवत नाहीत. म्हणजे हे कुठून आले हे कळायचं काही कारण नाही. आणि आज तरी कळतंय का, ते हेही पाहिलं पाहिजे. तेव्हा कळत नव्हतं, आज कळतं का? कळालं तर किती कळतं, किती दिसतं, किती भान आहे. तर जागृतीसाठीच पहिला प्रयत्न केला पाहिजे, हे सगळं समजून घेण्यासाठी. आधी समजलं तर पाहिजे ना, प्रॉब्लेम काय, प्रश्न काय. हे लोभ द्वेष मोहाचं जे काही एकात एक, हातात हातात हात घालून सगळं चाललेलं असतंय, आणि आपल्याला माहिती नसतं, आपण फक्त परिणाम भोगतो. हे कळालं पाहिजे. काय चाललंय ते. त्याच्यामुळे सगळी सुखदुःख आहेत. सुखही मिळतं त्याच्यामध्ये, पण टिकून राहत नाही. ही सगळी अपडाऊन जीवनातली ह्याच्यामुळं चाललेली असते. तर त्या गाथेनुसार पंडितानं हे काम करावं, आणि जास्तीत जास्त थोडंसं अलिप्त होऊन करावं. नाही मी सगळे उद्योग करून मी हे काम करेल, तसं ते अं, होत नाही, होऊ शकत नाही. एकाच वेळेला अं, दोन दिशांना एकाच वेळेला आपण जाऊ शकत नाही. एका वेळेला एकच, एक तर इकडे तरी जा, नाही तर इकडे तरी जा. हं, हं. नाही तर इकडे जायचं आणि म्हणायचं मी इकडचं काम करील, आणि इकडे जाऊन म्हणायचं इकडचं काम करेल. तसं नाही होते. हे काम करायचं, काही वेळ ह्या कामाला द्यावाच लागतो, व्यवहार ज्याला म्हणतात तो. आणि काही वेळ एकांतवासाला द्यावा लागतो, तर ती गरज आहे, ती व्यक्तिगत गरज आहे. जीवन सांभाळण्याची, जीवन समजून घेण्याची, आणि जीवनातले हे जे काही अज्ञानातून घडलेले उपद्व्याप आहेत आणि त्याचे परिणाम आहेत, त्या परिणामावर आपल्याला, त्या परिणामाचा बोध झाला पाहिजे, ते कळालं पाहिजे काय नेमकं. ते काम स्वतंत्रपणे करण्याची गरज आहे. कारण ह्या दोन गोष्टी ज्या आहेत ना, व्यवहार आणि ही चित्तशुद्धी, म्हणजे आत आणि बाहेर असं आहे ते सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट असं म्हणू शकतो आपण. आत आणि बाहेर, व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ, हे जे दोन जीवन असतात ना आपली, ह्या दोन जीवनामध्ये आपल्याला संतुलन साधण्याचं शिकावं लागतं. ह्या सती साधना त्याच्यासाठी, जागृतीची साधना त्याच्यासाठी आहे. कारण ही दोन जीवन जी असतात ना, वस्तुनिष्ठ जीवन आणि व्यक्तिनिष्ठ जीवन, आपले दोन पर्सनॅलिटी आहे जणू काही. आपण व्यवहारात असतो ते वेगळेच असतो, आणि स्वतःमध्ये असतो ते वेगळेच असतो. म्हणून स्वतःमधलं पाहायचं असेल तर मग स्वतःतले स्वप्न पाळणं म्हणजे विचलन, किंवा स्वतःमधल्या चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, भय, हे सगळ्या पर्सनल गोष्टी आहेत. ह्या बाहेर नाही दिसत, लोकांना कळणार नाहीत, हे आपल्यालाच माहिती आहे. जेव्हा आपण आपल्यामध्ये येतो तेव्हा ते कळतं की काय चाललंय. तर हे आतलं जीवन आणि बाहेरचं जीवन, व्यक्तिनिष्ठ जीवन, आणि वस्तुनिष्ठ जीवन, सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह, किंवा व्यावहारिक जीवन आणि आंतरिक जीवन, सायकोलॉजिकल, म्हणजे ज्याच्यात चित्त मन ह्या जाणीवा आणि हे सगळं येतं. हे दोन जणू काही वेगळी जगं आहेत ही.
घशाला थोडासा त्रास होतो. हम्म. ही दोन वेगळी जग आहेत आणि ह्याच्यात मध्ये संतुलन साधण्याची साधना आहे. आणि माणसाला मिळालेली देणगी आहे की माणूस हे करू शकतो पद्धतशीरपणे केलं तर. आता इथं व्यवहार म्हणजे घर आहे असं समजू, आणि आतमध्ये उतरणं म्हणजे बेघर होणं आहे, असा त्याचा अर्थ होतो. एकांतवास म्हणजे कुठेतरी लांब जायचं कायमचंच लांब जायचं असं नाही, असा त्याचा अर्थ नाही. ते लांब जाणं, तिथं तुम्ही व्यावहारिक प्रश्न हा पूर्ण टाळलेला आहे. परंतु व्यवहार तुम्ही टाळू कसा शकता ज्याचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. कारण आपलं घर आपण कुठेही गेलो तर आपल्या मनात असतं ना. आपले आपलं धन कुठेही गेलो तरी आपल्या मनात असतंय ना, माझे एवढे एवढे पैसे आहेत, एवढे एवढे बँकेत बॅलन्स आहे, ते अमका अमक्या ठिकाणी ठेवलेलं आहे, तमक्याला तेवढे दिलेले आहेत, आणि ते आपल्याला वसूल करायचे. म्हणजे सगळं धन मनात असतंय, सगळा परिवार मनात असतोय. व्यवहार बाहेर नाही, व्यवहार मनात असतो, दोन्ही मनातच आहे. म्हणायला बाहेरचं आणि आतलं आहे, परंतु दोन्हींचं मूळ जे आहे ते मनात आहे, चित्तात आहे. कारण डोळ्यांना जरी बाहेरचं जग दिसत असलं तर त्याची प्रतिमा आपल्या मनात आहे. कानांना बाहेरचं जरी ऐकायला येत असलं, त्याची प्रतिमा, त्याचे संस्कार हे आपल्या मनात आहेत. गंध, चव, स्पर्श, अमुक एक खायची इच्छा झाली, आत्ता मला काहीतरी खायची इच्छा झाली, तर ही कुठे इच्छा निर्माण झाली? पदार्थ बाहेर आहे पण इच्छा मनात आहे. म्हणजे बाहेरचं आतलं हे जग वेगळं नाही, खरं पाहिलं तर इंटरकनेक्टेड आहेत ते, परंतु ते आपल्याला स्पष्ट जाणवत नाही. आपण मागे त्या दिवशी उदाहरण घेतलं ना की बुवा दारूला दारू पिणाऱ्याला दारू, त्याची दारू त्याला सोडायची आणि ती सुटत नाही त्याची, तर तो म्हणतो ही दारू मला ही दारू मला सोडत नाही. ये लाल रंग कब मुझे छोडेगा, है ना. तर तो म्हणतो हे मला, ती दारू मला सोडत नाही. आणि ग्लास हातात धरलेला असतो याने, दारू हातात धरलेली असते याने, आणि तो म्हणतो ही दारू मला सोडत नाही. आणि धरलं याने, धरणारं याचा हातामाग हे चित्त, हे मन जे शरीरात दडलेलं आहे, त्यानं ग्लास धरलेला आहे, आणि तो म्हणतो हा ग्लास मला, ही दारू मला सोडत नाही. सिंपल गोष्ट आहे ती. ती पकड सुटली बोटांची, संपला विषय. पण ती पकड लवकर सुटत नाही ना, धरलेलं लवकर सुटत नाही. दोष मात्र बाहेर देतो व्यवहाराला. प्रॉब्लेम आतमध्ये आहे, बाहेर नाही. पण हे काही गोष्टी, हे सगळं समजून घेण्यासाठी थोडंसं अलिप्त होऊन हा अभ्यास करावा लागतो, अवलोकन करावं लागतं, आणि हा जागृतीचा सराव स्वतंत्रपणे करावा लागतो सुरुवातीला. नंतर मात्र व्यवहारातच ते आपल्याला घेऊन जगावं लागतं. कारण व्यवहार आपण सोडू शकत नाही. कारण आपलं व्यक्तिगत जीवन आणि व्यावहारिक जीवन म्हणजे आपलं कुटुंब आलं, समाज आला, बाकी सगळे व्यवहार आले. आपलं जीवन हे व्यवहाराशीच कनेक्टेड आहे. आपल्याला खायचं खायचं प्यायचं जरी झालं तर बाहेरूनच पदार्थ घ्यावे लागतात, धान्य घ्यावं लागतं, काय त्याला, ते बाहेरूनच इनटेक आहे सगळं. पाणी बाहेरून घेतो आपण, हवा बाहेरून घेतो, आपले बाकीचे व्यवहार सुद्धा बाहेर आहेत. म्हणजे बाहेरचं जे जीवन आहे आणि आतलं जीवन आहे, याच्यात फारकत करता येत नाही, दोन वेगळ्या नाही. म्हणून त्यालाच म्हणतात ना, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. सगळेच प्राणी सामाजिक कळपानच राहतात, तसं माणूस पण कळपातच राहतो, एकटा नाही राहत.
कुटुंब म्हणजे एक एक कळपच आहे ना तो, किंवा एखादी नात्यागोत्यांचा कळप आहे. नातं-गोतं आपण म्हणतो ते, किंवा आपलं जिथं राहतो तिथलं मंडळ, संस्था, समाज. आपलं जीवन त्याच्याशी कनेक्टेड आहे. आपलं आयडेंटिटी कार्ड, आधार कार्ड पण बाहेरूनच आपल्याला दिलं जातं. आणि त्याची अधिकृतता ती पण बाहेरच असते. म्हणजे आपण स्वतःला व्यवहारातून वेगळं करू शकत नाही. परंतु आपलं चित्तशुद्धी हे स्वतंत्र काम आहे. कारण त्याच्यामुळं व्यवहारामुळे चित्त बिघडत नाही. चित्त हे विकृतीमुळं बिघडतं. त्यातल्या ज्या इच्छा, आकांक्षा, लोभ, द्वेष जे आहेत, त्याच्यामुळे ते चित्त विकृत होतं. ते पॉइझन म्हटलं त्याला. ते पॉइझन आतमध्ये आहे. व्यवहार माणसाला डिस्टर्ब नाही करत. चित्तवृत्ती डिस्टर्ब करतात. आता हे सगळं त्या गाथेतून हे होतं, की पंडिताने, जाणकार माणसाने हे काम केलं पाहिजे, चित्तशुद्धी. आणि ते अशा प्रकारे शक्य आहे. म्हणून कायेमध्ये उतरायचं, जाणीवा पाहायच्या, चित्त पाहायचं, मनोधम्म पाहायचं, इंद्रिय, आणि या सगळ्यांमध्ये शिरून आपल्याला स्वतःमध्ये परिवर्तन, रूपांतर घडवून आणता येऊ शकतं. ट्रान्सफॉर्मेशन, आमूलाग्र परिवर्तन.